की आपण अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ही भूमिका मांडणं गरजेचं होतं, परंतु तशी त्या पद्धतीनं त्यांची भूमिका त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन मांडलेली नाही. तरी देखील एक आपला जवळचा मित्रपक्ष म्हणून आम्ही सोबत त्यांच्या राहण्याच्या दृष्टिकोनातून आमची बोलणी त्यांच्याशी चालू होती. ही बोलणी चालूच असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी माहितीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला जर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा पाहिजे असेल तर आपण माननीय रामदासजी आठवले साहेब यांची भेट घ्यावी आणि साहेब आपल्याला जो आदेश देतील त्या आदेशाने आपल्याला पुढे जाता येईल. ही आम्ही त्याच्यापुढं सूचना मांडल्याच्या नंतर आदरणीय आठवले साहेबांची त्यांचा माननीय माजी राज्यमंत्री बाळासाहेब बेगडे यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून अशा प्रकारची सूचना केली. परंतु त्यांनी आदरणीय आठवले साहेबांना भेटण्याचं टाळलं. आता हे का टाळलं हे काय आम्हाला समजायला काही कारण नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहण्याची आमची भूमिका असताना, आमची इच्छा असताना त्यांनी आठवले साहेबांना भेटणं टाळलेलं आहे. खरं तर त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा माझ्याशी सगळ्यांशी संपर्क साधून आपण आठवले साहेबांना भेटायला जाऊ अशा प्रकारची असा प्रस्ताव देखील आम्ही त्यांना दिलेला होता. परंतु ते दादरला शिवतीर्थावरती माननीय राजसाहेब ठाकरेंचं घर आहे आणि बांद्र्याला संविधान बंगल्यावरती आठवले साहेबांचं निवासस्थान आहे. माझ्या अंदाजानं साधारणतः हा एक अर्धा तासाचा अवधी तिथून जायला लागत असेल. परंतु त्यांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि आठवले साहेबांची भेट घेतली नाही आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली की तुम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा मागण्याकरता सगळ्यांकडे जाता आणि मग रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांकडे का जात नाही हा प्रश्न या पत्रकार परिषदेतून मी त्यांना विचारण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे. तर तुम्हाला पाठिंबा पाहिजे परंतु आमच्या नेत्यांना भेटायचं नाही ही जी भूमिका आहे ही मनाला न पटणारी आहे. माननीय महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांना तुम्ही बारामतीला भेटायला जातात. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटायला जाताय आणि मग आठवले साहेबांना तुम्हाला भेटण्याकरता नेमकी कोणती अडचण होती या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला निश्चितपणाने दिलं पाहिजे. आणि आम्हाला आमची भूमिका सकारात्मक असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा नाकारली असती तर त्यांनी त्यांचा निर्णय घेणं योग्य होतं. त्यानंतर माननीय माजी राज्यमंत्री मदनशेठ बापना यांचा देखील आम्हाला संपर्क झाला आणि तोच मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की आपण आठवले साहेबांना भेटलं पाहिजे आणि याच्यातून निश्चित मार्ग निघेल. आम्हाला आशा अशी होती की महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे महायुतीमध्ये देखील बंडखोरी आहे. एकमेकाच्या परस्पर राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढते, भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात लढते, शिवसेना राष्ट्राच्या विरोधात लढते. अशी परिस्थिती असताना निश्चितपणानं मावळ तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय हा आठवले साहेबांनी सकारात्मक घेतला असता परंतु ते काही घडलेलं नाही आणि म्हणून आम्ही महायुतीचा धर्म पाळण्याकरता आणि आदरणीय आठवले साहेबांचा आदेश हा आम्हाला सर्वोच्च असल्याने आम्ही विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याअगोदर आमचा आणि आमदार सुनील शेट्टी यांचा टोकाचा संघर्ष झालेला आहे. हा संघर्ष संपूर्ण मावळ तालुक्याने पाहिलेला आहे.
आणि एका आमदाराच्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढला, निदर्शनं केली आणि मग त्यांचा प्रचार करण्याकरता मतदारांकडे कसं जायचं हा देखील आमच्या पुढे प्रश्न होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न आणि जिल्हा उपरुग्णालयाचा प्रश्न हा आम्ही एकत्रित बसून मिटवलेला होता आणि त्यामुळे तो वाद क्षमला असताना आमच्या पुढं माहितीचाच पर्याय होता आणि भाजप हा आमच्या जवळचा मित्र होता मावळ तालुक्यामध्ये आणि ते तसं त्यांनी जी जवळी साधारणपणे साथ दिली होती. आता आम्ही सुनील शेख यांना जो पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा आमच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पुढं मावळ तालुक्यातील जी आपली जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेणी कार्ला बुद्ध लेणी आहे याचा विकासाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील यांनी या कार्ला बुद्ध लेणीच्या विकासामध्ये बौद्ध संस्कृतीचा समावेश केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आमदार सुनील शेळके यांनी देखील या विकासाला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही अनेक प्रश्न त्यांच्यावरती समोर त्याच्यात दिलेला आहे. ही युती केवळ भावनिक नाही किंवा कोणाला विरोध करायचा आहे आणि ज्याला विरोध केला आहे त्याचा प्रचार करायचा आहे हा विषय नाही. मागचे 5 वर्ष हे वादामध्ये गेल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला त्याचं फार मोठं नुकसान सहन करावं लागलं. आम्ही मित्रपक्षाचं काम करत असताना माननीय आमदार बाळा भेगडे यांच्या बाजूनी लढलो आणि त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये बापूसाहेब भेगडे होते. दुसरा टाईम आम्ही त्यांच्यासोबत लढलो, त्यांच्या विरोधामध्ये माऊली दाभाडे होते. तिसरा वेळी आम्ही त्यांच्यासोबत लढलो त्यावेळेस सुनील शेळके होते. म्हणजे गेले 15 वर्ष आम्ही ते सांगतील त्या उमेदवाराला विरोध करत होतो आणि आमची अपेक्षा होती की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आंदोलन ज्यावेळेस आम्ही पुकारलं त्यावेळी बाळासाहेब भेगडे यांना देखील आम्ही संपर्क केला, गणेश भेगडेंनाही संपर्क केला, रवींद्र भेगडेंना संपर्क केला की आपण या आंदोलनामध्ये आमच्या सोबत यावं आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. त्यावेळी या तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरू. परंतु तो रस्ता त्यांना सापडलेलाच नाही. एकीकडे आमदार सुनील शेळके यांचा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भात आमचा वाद झाला आणि दुसरीकडे जे मित्रपक्ष आहेत त्यांची आम्ही अपेक्षा व्यक्त केली की हे आमच्यासोबत येतील आणि ते आमच्यासोबत काय आलेलं नाही. आणि मग केवळ आम्ही मतदान करण्याकरता किंवा कोणाला आमदार करण्याकरता आमचा काही जन्म नाही. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या विधानसभेला महायुतीची सत्ता येणार आहे आणि या महायुतीची सत्ता येणार आहे असं आम्ही सांगितल्यानंतर अनेकांना आमचं विधान त्यांना न पटणारं जरी असलं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परिस्थिती पाहिली की प्रत्येक जण आपला मुख्यमंत्र्याच्या साठी लढत आहे, समाजासाठी कोणी लढत नाही. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये महायुती सरकारने जे काम केलं त्या कामामध्ये अनेक सकारात्मक विधायक कामं त्यांच्याकडनं झाली आणि म्हणून आज सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. आमच्या पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब ज्या बाजूला जातात ती सत्ता येते अशा प्रकारचं गेले 15 वर्षाचं वास्तव हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता रिपब्लिकन पक्षानं या मावळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील शेळके यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांची स्वतःची ताकद असेल
त्यांचं 94,000चं लीड असेल, परंतु अनेक जण त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे जवळचे सहकारी उतरलेले आहेत, अनेक जण त्यांना सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्ष त्यांच्या साथीला आल्यामुळं निश्चितपणे त्यांच्या विजयाची वाटचाल सुकर झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला विकासाकरता आमदार पाहिजे, आणि जर विकास साधायचा असेल तर आपल्याला वाद करून चालणार नाही. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्णत्वाला न्यायचं आहे. तळेगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा निवासस्थान आहे, तो प्रश्न आमच्या समोर आहे. मावळ तालुक्यामधील वाड्या वस्त्यांचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि श्रीरंगप्पा बारडे यांच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मावळ तालुक्यामध्ये 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आणि रिपब्लिकन पक्ष ज्या बाजूने जाईल त्याच बाजूचा विजय होईल असं आम्हाला ठाम विश्वास वाटतो.